मुकाबला देखिए बात करेंगे। तैयार रहना होगा दोनों कप्तान को। देखिए यहाँ से इनिंग ब्रेक में आपको देखिए कंपलसरी आना होगा टॉस के लिए। खान ब्रदर्स उलवली और उसके साथ देखिए जीतू इलेवन से जयनुमान नेरे और उसके बाद देखिए सदगुरु सीमेंट सप्लायर से पारगांव और उससे फाइट करेगा जय माताड़ी दिघोड़े के बीच में। तो चलिए पहला मुकाबला सबसे खान ब्रदर्स उलवली और जीतू इलेवन देखिए जयनुमान से नेरे टीम यहाँ से चलेंगे मैच की तरफ। वीआईपी डैश में देखिए हमारे खास मेहमान इस वक्त देखिए पहला गेंद के ऊपर देखिए स्वीप बड़ा कमाल का था यहाँ से और आता हुआ देखते हैं अंपायर का डिसीजन क्या यहाँ पर रहता है। 4 रन। नहीं कहते ना प्यास ऐसे जगाओ कि कभी ना बुझे, दिल ऐसे लगाओ कि कभी ना टूटे और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके। यहाँ पर ठाणे के देखिए सब जिनका जिक्र और इस वक्त देखिए हम देख सकते हैं रामदास सेवाली साहब है। और यह चल यहाँ पर बल्ले का लिया बाहरी किनारा, किस्मत का भी मिला सहारा, लेकिन रन कैसे भी आए टीम के लिए रन बड़ा अहमियत रखता है। आता हुआ 4 रन। नहीं निश्चित रूप से देखिए बात करेंगे ग्रामीण क्रिकेट में जहां पर 200 के आसपास पिछले देखिए 2 सीजन से यहाँ पर बाइक देखिए यहाँ पर पुरस्कृत करते हैं। यहाँ से यही तो बात बताएं, यहाँ से समाज पर जब जब देखिए ऐसे रथी महारथी शिवसेना कहा जाए तो निश्चित रूप से हमेशा देखिए समाज में जिन्होंने विकेट देखिए यहाँ से गिरता हुआ यहाँ से संघर्ष और इस वक्त देखिए सवाले साहब भी मौजूद हैं और उसी तरह से देखिए यहाँ पर भलाई देखिए रन गया, चौका गया, छक्का गया, लेकिन उसके बाद घर की टीम के सामने देखिए अब चुनौती चिंचोली टीम भी देता हुआ और पहला सफलता देखिए हाथ लगता हुआ और आउट होने वाले बल्लेबाज की बात करेंगे तो भरत पाटिल बैक टू पेवलियन। चलिए कहते ना शाम अभी जिंदा है, रात अभी जिंदा है और दिल्ली कहता कि स्वर्गीय बाला साहब ठाकरे अभी भी जिंदा है। जब जब देखिए महाराष्ट्र की धरती पर देखिए हमारे सेवाली साहब लीजिए यहाँ पर बिंदास भाई ठुमरे देखिए जिनकी कटआउट हम देख सकते हैं 200 के आसपास और भी देखिए यहाँ पर कई कार्यकर्ता शिवसेना के यहाँ पर मौजूद हैं और हमेशा देखिए जिन्होंने बताया कि संघर्ष चाहे समाज के क्षेत्र में लीजिए और यहाँ देखिए पहला विकेट गिरने के बाद देखिए 1 डाउन पर उतरे और क्या बढ़िया देखिए यहाँ पर कवर मिड ऑफ को चीरते हुए 4 रन। और उसके बाद देखिए विकेट गिरा हम जबनाड़े देखिए हम देख सकते हैं यहाँ से नॉट स्ट्राइक पर है। पिछला मैच भी अच्छा साझेदारी बना था और उसके बाद देखिए लेन भरी थोड़ा लेन को खींच कर रखे यहाँ से और उसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ पर डॉट गेंद निकलता हुआ टीम का स्कोर देखिए बात करेंगे 12 रन बना यहाँ से। देखिए कहीं अतिथि मान्य पर है इस वक्त वीआईपी डैश में देखिए तस्वीर रखते हुए ये चलिए खींच कर मारा है भाई यहाँ से गेंद को पहुंचाया बहुत दूर 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 और अंपायर ने भी कर लिया 6 की मंजूर और डीजे उड़ाई यहां से फुर फुर। चलिए डीजे यहां पर उड़ाए फुरफुर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा यहां से 18 रन। क्या बल्लेबाजी संजय चोर के देखिए जितना भी तारीफ किया जाए शायद उनका उतना ही कम यहाँ पर
4 ओवर का मैच है। थोड़ा सा यहाँ पर अगला मैच जो रहेगा यहाँ पर दोनों टीम देखिए खान ब्रदर्स ओलोली टीम के कप्तान और उसके साथ साथ है जीतू लेवन देखिए चैनौन नेहरे के बीच में रहेगा मुकाबला यहाँ पर से। बहुत बढ़िया देखिए शाम से पहले देखिए ऐसा मानो कि हमारे घर शांत तशरीफ रख चुके हैं यहाँ पर और जिनके आने के इंतजार में इस महफिल सजाए थे यहाँ पर रामदास सेवाली साहब देखिए इस वक्त हम देख सकते हैं यहाँ पर शिवसेना जिला प्रमुख है और उनके साथ साथ देखिए जितनी भी अतिथि हैं सभी का तहे दिल से स्वागत है। और टूर्नामेंट की देखिए बात करेंगे तो यहाँ से बड़ी खूबसूरत देखिए सजावट है, डे नाइट फॉर्मेट देखिए यहाँ से जहाँ पर पहले 4 टीम 40+ का रहता है। लेजेंड कहते हैं ना बाजार में कितनी भी नई मूंगफली आने दीजिए, बादाम का कीमत कभी कम नहीं होता यहाँ से। तभी तो यहाँ पर हमारे डीजे ने देखिए लगातार जो सॉन्ग के माध्यम से देखिए दिखाते हुए यहाँ से और वही देखिए यहाँ से काम बल्लेबाज करते हुए यहाँ से। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर यहाँ से 18 रन है। अभी देखिए स्ट्राइक पर बात करेंगे यहाँ से नामदेव जमदाड़े देखिए बात करेंगे और थोड़ा सा देखिए बैकफुट पर आए थे, एक्रॉस खेलने गए थे यहाँ से। बल्ले का मुंह थोड़ा सा जल्दी बंद किया था यहाँ से जिसके कारण देखिए यहाँ से गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं हुआ। यहाँ पर 40+ कहा जाए तो देखिए 5 साल पीछे जाइए जब इन्होंने क्रिकेट का शुरुआत की थी, लोग इन्हें देखने आते थे, ये फिसलते थे गिरते थे, लेकिन आज देखिए इतना प्रोफेशनल क्रिकेट खेल रहे हैं, इतना क्वालिटी क्रिकेट खेल रहे हैं। मुझे तो लगता नहीं रेगुलर क्रिकेट देखिए उल्टा पुल्टा खेलते हैं, लेकिन इन्होंने एकदम प्रोफेशनल देखिए बैकफुट से कट खेला यहाँ से, इंतजार किया यहाँ से लेट कट है, लेकिन पहला रन और फिटनेस भी देखिए कितना तेज है। 2 रन यहाँ पर कंप्लीट होता हुआ यहाँ से 2 रनों के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंच गया यहाँ से 20 रन तक पहुंचे हैं। लेकिन से अभी भी देखिए बात करेंगे इस ओवर का 3 गेंद आना बाकी है और उसके साथ साथ देखिए 4 ओवर का जहाँ मैच है और पहला देखिए आपने 5 ओवर खेला। अगली देखिए जो फॉर्मेट रहेगा यहाँ पर ए लॉट से रहेगा रेगुलर का और कड़ा युद्ध देखिए यहाँ पर देखने को मिलेगा। लेकिन उससे पहले यहाँ पर 40+ का देखिए घर की मैदान के ऊपर टीम खेल रही है वाकड़ी टीम, लेकिन सिंचोली कहा जाए तो ये कहीं दूर से नहीं है भाई, जानते हैं एक दूसरे की ताकत कमजोरी को बड़े अच्छी तरह से। तो इसके लिए देखिए मुकाबला बहुत बढ़िया चल रहा है, इसलिए कहते ना कामयाबी पाने के लिए बातों से नहीं आपको रातों से लड़ना पड़ता है। फ्लाइट दिया था, आमंत्रण दिया था पर शॉर्ट स्टॉक ओवर पर देखिए थोड़ा सा देखिए फील्डिंग में थोड़ा 40+ के खिलाड़ी कहा जाए ना ये लड़खड़ाते हैं, तो बाकी बैटिंग बॉलिंग की बात करेंगे इनके पास जवाब नहीं। लेकिन गेंद को रोके भाई, यहाँ से गिर जाएंगे उड़ जाएंगे संभल जाएंगे पर झुकेंगे नहीं। ये 40+ क्रिकेट के खिलाड़ी का खासियत है, गिरकर हम अपने आप को संभाल लेंगे पर झुकेंगे नहीं। लेकिन टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 21 रन है। और ये चलिए थोड़ा सा स्विंग के साथ खेलना चाहते थे, पंटपुट पर आए थे यहाँ पर नामदेव जमदाड़े यहाँ से, क्योंकि जानते हैं ओवर आगे निकल रहा है यहाँ से। संजय चोरगे थे यहाँ पर स्ट्राइक पर, वहां पे जाएंगे। फिटनेस देखिए कितना अच्छा यहाँ पर है, कोई कहेगा भाई यहाँ से ये 40+ के खिलाड़ी हैं। और ओवर के देखिए आखिरी अंतिम गेंद रहेगा यहाँ से। कहते ना दुनिया माने जोरों का कोई ना माने कमजोरों का, और जोर दिखाते हुए यहाँ से 1 रन लिए। दूसरे के लिए देखिए यहाँ पर तेजी से यहाँ पर नामदेव जमदाड़े देखिए भाई यहाँ से मानो कि 22-23 साल का नौजवान भाग रहा है क्या मैदान के अंदर, कितना तेजी से देखिए डॉक्टर सर ये बता सकते हैं यहाँ से कि ये फिटनेस के कारण क्या है। यहाँ से हमारे डॉक्टर से देखिए बड़ा अच्छा आवाज इनका भी, कहते ना डॉक्टर का रूल भी एक अजीब रहता है, हमारे बीच में झगड़ा हो गया तो सॉरी बोल दिया तो झगड़ा खत्म, लेकिन डॉक्टर ने सॉरी बोल दिया तो इंसान खत्म। कोविड के समय इनके जुबान से कोई सॉरी सुनना नहीं चाहता था। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से पहुंचा है 23 देखिए 23 रन, लेकिन अभी भी देखिए आने वाला 12 गेंद बचा है। बहुत बढ़िया देखिए अतिथि मानने पर हमारी बाईपीडास में संडी सर पानी की जरूरत है, आप पानी चलिए लेकर जाइए तुरंत से, तुरंत भागकर जाइए, थोड़ा सा समय वक्त है। मेहमान भी देखिए यहाँ पर हमारे बीच में, चलते थोड़ा डीजे के पास। या गावदेवी संघाली नाव गावाचा गाजवला।
नहीं, नामदेव जमदाड़े साहब देखिए सिर्फ इस सरपंच ने उसके साथ देखे मैदान, क्रिकेट के मैदान के ऊपर भी देखे। इसलिए तो कहा जाता है ना, मायूस मत हो बंदे, वजूद तेरा छोटा नहीं, तो और भी कुछ कर सकता है जो किसी ने सोचा नहीं। और वही देखिए बात करेंगे यहाँ से, खूबसूरत प्रतियोगिता चलता हुआ मैदान के अंदर भी देखिए एक साझेदारी अच्छा यहाँ पर लिपाते हुए दोनों बल्लेबाज के बीच में, लेकिन देखते हैं ये साझेदारी और कितना घातक साबित होगा यहाँ से। तर आपण व्यासपीठावरती पाहतोय खरं तर DK बोपी ग्रामपंचायत सदस्य यांचा इथे शुभागमन झाला आणि बाबूशाह त्यांच्याकडे आपण पाहिलं ना तर खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थात एकनाथजी शिंदे यांचे आपण आपल्याला सातत्याने आठवण येतं। अगदी त्यांच्यासारखा तुम्हाला त्यांचं रूप पाहायला मिळतं आणि त्यांचं इथे शुभागमन झालं। DK बोपी आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। चलिए बहुत बढ़िया, देखिए यहाँ पर से जहाँ पर देखिए सफलता की तलाश है और दूसरी तरफ देखिए यहाँ से मेहमानों के यहाँ से, और जैसे यहाँ पर इनिंग कंप्लीट होगा चलेंगे मेहमान की तरफ। निश्चित रूप से समय वक्त देखिए हर किसी के पास काफी कम रहता है। यहाँ से ड्राइव किया, यहाँ पर टिप एक्स्ट्रा कवर तैनात है, लेकिन जब तक गेंद को रोक लेते तब तक देखिए पहला रन दूसरे के लिए, और दूसरा रन भी देखिए यहाँ से कंप्लीट करते हुए रनिंग बिटवीन देखिए कितना बढ़िया बेहतर है यहाँ से। और स्कोर देखिए यहाँ से 26 देखिए यहाँ पर 26 रन है। और जहां से देखिए तीसरा ओवर चलता हुआ, तीसरा ओवर चलता हुआ यहाँ पर स्ट्राइक पर बैटर से संजय चोरगे देखिए यहाँ पर डर थोड़ा सा बना कर रखे यहाँ से, लेकिन देखते हैं यहाँ से कितना लंबा ये डर चलेगा। ये तो आने वाला वक्त है और समय यहाँ पर फैसला करेगा। बहुत बढ़िया क्रिकेट देखिए अभी तक की अगर बात कर लेंगे तो दबाव बरकरार देखिए यहां से बना कर रखे हैं। और ये चलिए हवा में खेने, फील्डर तेजी से आते हुए कैच लिया गया, क्या बढ़िया कैच देखिए यहाँ पर। बैलेंस कितना था यहाँ पर राजेश पाटिल देखिए यहां से रफ्तार के सौदागर, भलाई सफलता देखिए हाथ नहीं लगी थी, महंगे साबित होते, लेकिन कमाल का कैच यहाँ पर। और संजय चोरगे एक बड़ा विकेट गिरता हुआ। ऑन स्क्रीन खरं तर पाहिलं जातं, भीमसाठी रिव्ह्यू घेतला, त्याच्यानंतर आपण टॉससाठी कॉल देऊया। पहिला कॉल रेग्युलरमध्ये ए फॉल, खरं तर जितू 11 जनमान नेऱ्याना त्या संघासमोर फाईट करेल। खान ब्रदर्स वलवली या दोन संघांना विनंती करेन की आपण टॉससाठी व्यासपीठावरती रिपोर्टिंग द्या। चलिए आखिर में देखिए बैटर जो डाउटफुल था थोड़ा सा क्लियर किया गया कहीं ना कहीं यहाँ से, और फील्ड खुला रखी यहाँ पर से, और खास करके संजय चोरगे देखिए बात करेंगे जिनका यहाँ से विकेट गिरा। 14 रनों का देखिए इनिंग्स रहा। अब नए बल्लेबाज है रामदास कुटले देखिए यहाँ से बल्लेबाजी में चौथा नंबर पर देखिए बल्लेबाजी के लिए उतरे यहाँ से। और जहां पर तीसरा ओवर देखिए चलता हुआ यहाँ से बहुत बढ़िया देखिए संडे पालकर सर, सत्यवन काकड़े सर, सुनील टांडिल सर अंपायरिंग की भूमिका देखिए। यहाँ से क्राउड देखिए अब धीरे धीरे बढ़ते जा रहे हैं। अगला मुकाबला भी देखिए बात करेंगे जहां पर रेगुलर फॉर्मेट का देखिए टॉस किया जाएगा। इसके बाद देखिए एक बार आना बाकी है। लगातार दोनों कप्तान को देखिए यहाँ से कॉल हो चुका है। इनिंग ब्रेक में देखिए कंपलसरी आपको टॉस के लिए आना होगा। और यह चलिए आप स्टंप के पार खेल था यहाँ से, लेकिन स्क्वायर कट के जगह खींच कर लाए थे यहाँ से। 2 रन देखिए यहाँ से। 2 बल्लेबाज आउट हो चुके हैं, लेकिन से नामदेव जमदाड़े देखिए यहाँ पर साझेदारी अच्छा निभा रहे हैं। आज यहाँ पर 5 गेंद का सामना किए हैं, 4 रन बनाए हैं। और रनों की गति को देखिए यहाँ पर भरत पटेल बढ़ाने की कोशिश में 2 चौके में आउट हुए थे, लेकिन उसके बाद संजीत चोरगे ने देखिए आक्रामक क्रिकेट दिखाया था। और आखिर में चिंचोली 40+ टीम में देखिए बढ़िया क्रिकेट। वाइट देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ से।
और कुल स्कोर देखिए जाकर पहुंचा है 29 है, 29 रन। लेकिन से अभी भी देखिए बात करेंगे यहां से एक गेंद से उभर के, लेकिन इनिंग की बात करेंगे तो अभी भी 7 गेंद आना बाकी है। और बढ़िया गेंद देखिए, लेन भरी गेंदबाजी यहां पर डॉट गेंद निकालता हुआ। इसके साथ साथ देखिए 3 ओवर कंप्लीट है। और टीम का स्कोर की बात करेंगे तो यहां से 29 है, लेकिन से अभी आने वाला 6 गेंद बाकी है। लेकिन देखते हैं टोटल कहां जाकर पहुंचता है। चलिए यहां पर थोड़ा सा गेम को देखिए स्पीड अप कीजिए। कहते ना समय किसी का मोहताज नहीं, हम समय के मोहताज रहते हैं। और समय के हिसाब से देखिए हमें चलना भी बहुत जरूरी हो जाता है। थोड़ा सा देखिए यहां पर फील्ड में बदलाव किया जा रहा है। और कुल स्कोर की अगर यहां से बात कर लेंगे ना, और 29 देखिए 6 गेंद बचाए जाएंगे। यहां पर फूलों की दुकान खोल और खुशबू की व्यापार कर रहे हैं। सिंगल डबल के चक्कर छोड़ और चौके छक्के लगाकर दरिया पार कर, क्या करेंगे दरिया पार। यहां से आगे निकले थे, लेकिन इस बल्ले का बाहरी किनारा यहां पर से अंतिम ओवर में देखिए 61 बल्लेबाज है नामदेव जमदाड़े। देखिए बैक टू पेवलियन। क्या बात है भाई, हाथों नु धरो नु बैठा प्रवीण गायकर। देखिए रॉक स्टार यहां से कमेंट्री की दुनिया के देखिए रॉक स्टार। लेकिन आज देखिए जो अनुमति मिला उन्हें यहां से नेरे धुंधरे विभाग 40+ से, और अब देखिए बल्लेबाजी के लिए उतरे यहां से। देखिए इससे पहले भी वो रेगुलर क्रिकेट खेल चुके हैं, यहां पर अनुभव एक्सपीरियंस है। लेकिन आज डेब्यू किए देखिए बात करेंगे खास करके 40+ में। लेकिन आने वाला वक्त के लिए बेहतर हो सकता है। यहां से जाने दिया देखिए गेंद को यहां पर वाइट का इजाफा, एक्स्ट्रा से रन आता हुआ। यहां से तारीफ करना चाहूंगा यहां से देखिए 40+ वाकड़ी के देखिए प्रवीण गायकर के इस मैच में बल्लेबाजी में प्रमोट किया। लेकिन से अनुभव एक्सपीरियंस है, लेकिन से मैच के बाद है एक खूबसूरत कमेंटेटर है जो आवाज की जादू देखिए पूरी देखिए बात करेंगे। पनवेल से निकलना इन्हें मुश्किल हो रहा है, लेकिन से ठाणे लीजिए, भिवंडी लीजिए, टिमाइडिंग की छोटा गेंद देखिए यहां से बड़ा हिट लगा दिए प्रवीण गायकर। देखिए यहां से झलक 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 दिखला जा 6 रन। गिटार भी बजाना था, बंदूक भी चलाना था। अच्छा यहां पर देखिए वाकड़ी टीम के लिए और एक मजबूत कड़ी देखिए यहां से चौका आने के साथ साथ देखिए टीम का स्कोर छक्का आया, माफी चाहेंगे। और स्कोर देखिए जाकर पहुंचा 36 रन है। लेकिन देखते हैं इस ओवर को, नाना की ओवर को यहां पर जाने दिया वाइड। देखिए यहां पर समझदारी से बल्लेबाजी कर रहे हैं। यहां से कहते हैं ना वल से ज्यादा कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो। वल हमेशा लड़ना सिखाता है और बुद्धि हमेशा आपको जितना सिखाता है। यहां से और टोटल देखिए सिंगल के साथ है वाइड से जो आया रन 37। देखिए बहुत बढ़िया स्कोरिंग अच्छे करते हुए यहां से अनेश पाटिल देखिए आपका भी स्वागत है यहां से। और फ्लाइट दिया था लेकिन दूर रखा था, एक्स्ट्रा से रन आता हुआ यहां से। एक्स्ट्रा रनों से थोड़ा सा यहां पर बचकर रहना होगा। और यहां पर देखिए बात करेंगे बल्लेबाजी में प्रवीण गायकर रहे हैं 600 के स्ट्राइक रेट से। ग्लेन मैक्सवेल
ग्लेन मैक्सवेल देखिए बात करेंगे, वाइड देखिए यहां से, मैच के पहले हमने जिक्र किया था और डर पैदा कर दिया कहीं ना कहीं यहां से। नाना क्या बता रहे हैं भाई? नाना हमसे अब कठिन है थोड़ा सा, क्या मांसपेशियों में खिंचाव आता हुआ यहां से। लगातार देखिए क्रिकेट 40+ के खिलाड़ी आसान नहीं रहता है, क्योंकि ऐसा नहीं कि 40+ आज वीकली में या 15 दिन में या महीना में खेला जा रहा है, रोज प्रैक्टिस लेते हैं, मैचेस खेलते हैं। और मुझे लगता है रिप्लेसमेंट सैंडी सर क्या करें, रिप्लेसमेंट किया जाएगा? दर्द है, दर्द है, चाहिए भाई 12 खिलाड़ी चाहिए अंदर। आप आ जाइए 12 खिलाड़ी की जगह यहाँ पे, नहीं तो वहीं बैठिए, आखिरी अंतिम ओवर चल रहा है। हॅलो, 40+ प्रत्येक खेळाडूला की विनंती असेल, जर कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी ताबडतोब आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. जास्त त्रास करून कोणी घ्यायचं नाही, जास्त दुखापत होईल असं कोणी करून घेऊ नका. तरी त्रास झाल्यास ताबडतोब पंचांना सांगायचं आहे आणि त्वरित बाहेर यायचं आहे. धन्यवाद. चलिए, ये चीज के ऊपर गौर रखना होगा जो आपको यहाँ पर जानकारी मिल रहा है लगातार से। चलेंगे मैच के तरफ। अनिल दिखे गेंदबाजी के लिए आ रहे हैं यहाँ पर से, और ग्लैन मैक्सवेल देखिए प्रवीण गायकर से इस वक्त स्ट्राइक पर हैं। और एक देखिए यहाँ से चौका, भाई चौका तो हो जाएगा यहाँ पर। क्या बात है, यहाँ पर 600 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी कर रहे थे, अब 500 का स्ट्राइक रेट, और खुद पहुंच गए 10 पर और टीम का स्कोर को पहुंचा दिया। और यहाँ पर बात करेंगे 43 रन। या खेळाडूला हलक्यात घेऊ नका. तुम्हाला वाटत असेल नवीन खेळाडू आहे, पण खूप जालीम अगदी वीज चढतो याचा. चलिए सही बताएं, यहाँ पर से वाइड से देखिए यहाँ पर रन आता हुआ, निश्चित रूप से डर पैदा किया यहाँ पर टीम का स्कोर देखिए 44 यहाँ से। रॉकस्टार देखिए मैदान पर उतरते ही बता दिया भाई, यहाँ से हमने वो तो पिक्चर देखा था जीत पिक्चर में, जो सनी देओल का डायलॉग था, इन हाथों ने हथियार पकड़ना छोड़ा है लेकिन हथियार चलाना नहीं भूला। तो इन्होंने बल्ला पकड़ना छोड़े हैं लेकिन अभी तक चलाना नहीं भूले भाई। थोड़ा देखिए फील्डिंग में यहाँ पर बदलाव किया जा रहा है यहाँ से। चलिए समय बहुत जा रहा है, समय बहुत जा रहा है। समय बहुत जा रहा है भाई, यहाँ से 3 मैच को लगभग देखिए यहाँ से 3 घंटा का समय जा चुका है। 5:30 बजे मैच शुरू हुआ था जहां पर है। चलिए रमेश दादा पवार देखिए नेरे धुंधरे विभाग के देखिए क्रीज से खेल हाउ देखिए इनकी तरफ से प्रवीण गायकर के लिए देखिए बात करेंगे। 2 छक्का अगर लगाते हैं तो यहां से 500 रुपए रखे उनके लिए खेल, लेकिन कितना बचा यहां से 2 अगेंस्ट से। लेकिन अब कठिन है, अगर एक गेंद भी मिलता है, एक छक्का भी लगाइए 500 रुपया ले जाइए। नहीं, मुझे लगता है वो भी नहीं नसीब होगा शायद। नहीं देखिए वो जा रहे हैं भाई, जा रहे हैं। 500 चाहिए हमें, 500 चाहिए भाई किसी भी हालत में यहाँ से। तीसरा रन लिए भाई यहाँ से रॉकस्टार। देखिए यहाँ से बात करेंगे आओ की तरफ से, देखिए खास कैच स्वराज 2 छक्के के लिए था आपके लिए, लेकिन गेंद एक ही अभी रह गया यहाँ से। अगर एक भी लगाते हैं तो फिर भी आप कैच के दावेदार बनोगे। 200 ये चलिए भाई यहाँ से अंतिम गेंद के बाद देखिए यहाँ से रोका गया यहाँ पर से प्रवीण गायकर को, लेकिन टीम का स्कोर है 49। लेकिन अच्छा है क्या, गुड न्यूज रहा यहाँ पर, क्योंकि रॉकस्टार देखिए आगे जाकर है वाकड़ी 40+ के लिए बहुत अच्छा देखिए यहाँ पर ग्लेन मैक्सवेल का भूमिका निभा सकते हैं। लेकिन टीम का टोटल देखिए बात करेंगे 49 बना है जीत के लिए। यहाँ से 50 का टारगेट है। चलते हैं सीधा टॉस बॉस की तरफ है।
जहां पर मंगेश पाटिल लेके जुड़े। तर चला लगेच विनंती असेल जितू 11 जन्मा नेरे टीम आपला संगणक आपण टॉससाठी या रेग्युलर ए गट या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळेल। पहिली मॅच खान ब्रदर्स वलवली टीम त्या टीमचा संगणक व्यासपीठावरती आलाय। मी विनंती करेन जितू 11 जन्मा नेरे टीम आपला संगणक आपण लगेच टॉससाठी रिपोर्टिंग द्या। इनिंग ब्रेक नंतर काय करून आपल्याला टॉस करायचा त्याच्यामुळे नेरे टीम आपण आपला संगणक लगेच व्यासपीठावरती पाठवा। तर टॉस करण्यासाठी मी विनंती करेन खरं तर शिवसेनेचे एक दमदार व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1 लाखाची धनराशी आली ते आमचे सर्वांचे लाडके अर्थात रायगड जिल्हा प्रमुख शिवसेना सन्मान्य रामदास शेवाळे साहेबांना विनंती की आपण यावा आपल्या पवित्र शुभासे टॉस केला जाईल। पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल ए गटातला पहिला सामना खरं तर एका साईडला खान ब्रदर्स वलवली आणि त्या संघासमोर फाईट करेल जितू 11 जन्मान नेरे। इट्स अ कॉल अँड इट्स टॉस जिंकला वलवली संघ। साहेबांना विनंती करेन की आपण चला वाकडी संघाने ताबडतोब आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि चिंचोली संघाने आपला सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे। त्वरित आपल्याकडे वेळ फार कमी आहे। तर चिंद्रन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रघुनाथ पराड साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी नानाशेठ पाटील यांना विनंती करतो आणि बालूशेठ यावं आपण आपल्या शुभास्ते आपण त्यांचा इथे सन्मान या ठिकाणी करावा। त्याच्यानंतर सन्माननीय द्वारकानाथ बोराडे साहेब भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व महालुंगी यांचा इथे सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी विनंती करतो या ठिकाणी सन्माननीय विनोदभाई बोपी आपण यावं आपल्या शुभास्ते या ठिकाणी द्वारकानाथ बोराडे साहेबांचा सन्मान स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी करावा। त्याच्यानंतर पुढचा सन्मान करूया मित्रांनो की नेरे धुंद्रे विभाग प्रीमियर लीग जी झाली त्या प्रीमियर लीग मध्ये जवळजवळ 50,000 रोख रक्कम ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले तर दिनेश शेठ यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। दिनेश शेठ आपलं सहर्ष स्वागत। मी विनंती करतो या ठिकाणी कृष्णा जमदारे साहेब की आपण यावा आपल्या शुभास्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा। तर द्वारकानाथ बोराडे साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं योगदान लाभलंय त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो। मंगेश शिरवली दरम्यान तो पुढील सामना होणार आहे तो वलवली विरुद्ध नेरे जय हनुमान। तर त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी आपण खरं तर पाहतोय चिंद्र ग्रामपंचायतीचे खरं तर माजी सरपंच सन्मान्य रघुनाथजी पराड साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची धनराशी त्यांचे की आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतोय। सर्व दानशुदात्यांचा पुन्हा एकदा मनापासून आपण आभार व्यक्त करतोय।
त्याच्यानंतर चिंद्रगावचे आदरणीय दिनेश शेट पाडेकर यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाची धनराशी आली. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर गव्हाणगावचे आदरणीय हरेश शेट कोहली यांना विनंती की आपण व्यासपीठावरती आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. चला पंच सामना सुरू करायचा आहे. पहिला षटक घेऊन येतो रामदास खोटले. स्ट्राईकला आहेत ते संतोष शेळके आणि नॉन स्ट्राईकला हरीश शेळके. पहिला चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने मारला चेंडू. एक धाव दुसऱ्या प्रयत्नाने त्याच्यानंतर सुमित पावरचे सर्वे सर्वा अर्थात आमचे अरेजी कोहली साहेब यांना विनंती की आपण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. नक्की ज्या चेंडूवरती 2 धावा अगदी ठोकून काढल्यात. चांगली सुरुवात चिंचोली संघाकडून. दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार रामदास खोटले. पुन्हा एकदा स्ट्राईकला येते संतोष शेळके. एक हार्ड हिटर बॅट्समन. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू म्हणावा लागेल आणि चांगला अगदी गुडलेनचा चेंडू. ज्या टप्प्यावर त्यांनी चांगलं नियंत्रण ठेवलाय. हॅलो थ्रो ऑब्जेक्शन ऑन स्क्रीन बघितलं जाईल. चेक केला जातोय. ऑन स्क्रीन चेक केला जाईल. चला ऑन स्क्रीन जॉईन आहेत त्याच्यामुळे आपण सामना लगेच सुरुवात करा. हा ठीक आहे काम करतोय. फेअर डिलिव्हरी. त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभागमन झालं. खरं तर निलेशजी उत्तेकर यांचं इथे शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. पुढील चेंडू रामदास खोटले यांचा. सामना कधी संतोष शेळके. हा पिच चेंडू चांगला समाचार घेतलाय. मला वाटतं नक्कीच खणखणीत चौकार. कव्हरला मारलेला चांगला एक खणखणीत चौकार. चला पुढील चेंडू असेल रामदास खोटले यांचा. खरंच चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्या चिंचोली संघाकडून. संतोष शेळकेच्या माध्यमातून चांगला एक हार्ड हिटर बॅट्समॅन संतोष शेळके आणि हरीश शेळके सुद्धा चांगला. पुन्हा एकदा कव्हरला मला चेंडू पावे झेलवतोय का आणि नो मॅन लाईन चेंडू पडतोय. झेल सुटलाय पण थोडे मिसफिल्ड होतोय. तरी सुद्धा 2 धावा काय रोखू शकला नाही. 2 धावाच्या मध्ये धावसंख्या होते ती 8. 4 चेंडू पूर्ण झाले. त्या पहिल्या षटकात धावसंख्या होती ती 8. चांगली सुरुवात चिंचोली संघाकडून झालेली आहे. 49 धावा काढून 50 धावांचं आव्हान ठेवले ते चिंचोली संघासमोर. नक्कीच चांगला 24 चेंडू आणि 50 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा रामदास खोटले आणि मिसफीड होतोय विलास चोरगे. तुम्ही जर जसं झेल सोडाल किंवा चेंडू सोडाल तर नक्कीच धावसंख्या उभारण्यावर त्यांना यश मिळेल. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला फिल्डिंग करावीच लागेल. चांगली फिल्डिंग करावी लागेल. ती म्हणजे महत्त्वाची म्हणजे धावसंख्या होती ती 10.
मला वाटतं या षटकातील शेवट चेंडू बाकी असेल. धावसंख्या होती 10. पहा खरं तर फटाक्याच्या आतिषबाजीनं आपण मान्यवरांचा शुभ सन्मान पाहतोय. तरी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्यांची रॉयल एंट्री ते आमचे गोलूबाई यांचे इथे शुभागमन झालंय. त्यांना मी विनंती करेन की आपण यावं. अगदी रॉयल एंट्री या स्पर्धेमध्ये पाहतोय. गोलूबाई यांचे इथे शुभागमन झालं. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. सर्व मान्यवरांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे खूप खूप स्वागत आहे. सर्व मान्यवर आपण आलात, आपला अमूल्य वेळ काढून आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व मान्यवरांचे मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद आहे. शेवटचा चेंडू फुल चेंडू होती आणि मी स्पीड होतोय मला वाटतं आणि चेंडू जातोय सीमारेषे लगत. चेंडू गेला होता तरी 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. वाईट चेंडू आव्हान स्वरूपात धावा एक भेटते आणि 1+2 अशा नक्कीच ह्या चेंडूवरती 3 धावा मिळतील. तरी सुद्धा अजून एक चेंडू बाकी असेल या षटकातील. धावसंख्या होती 13. माझे सहकारी मित्र अनिश पाटील चांगला गुणलेखक म्हणून आहेत. ते मला माहिती देतात की धावसंख्या झाली 13. तर व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर गोलूबाई आणि त्यांचे सर्व मित्र परिवार यांचे इथे शुभागमन होतोय. त्याच्यानंतर संदीप पाटील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण समसमत्या ट्रॉफ्या पाहतोय असे एक दमदार दानशूर व्यक्तिमत्व यांचं इथे शुभागमन झालंय. आणि गोलूबाई आणि त्यांचे सर्व मित्र परिवार सर्वांचा पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या चेंडूमध्ये एक खणखणीत षटकार मारलाय आणि धावसंख्या झाली ती 19. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19. एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळालं चिंचोली संघाला. जबरदस्त सुरुवात केली चिंचोली संघाकडून. मला वाटतं आपल्याकडे वेळ कमी, टीम मीटिंग घेऊ नका. खेळ चालू करायचा आहे. अठरा चेंडू आणि 31 धावा. चिंचोली संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 31 धावांची गरज असेल. खेळ तुम्ही थांबवू नका, वेळ घालवू नका. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. हे रजनी सामने चालू आहेत याची एक जाणीव असू द्या, हे लक्षात असू द्या प्रत्येक खेळाडूकडे. प्रत्येक संघाने आपल्याला सहकार्य करायचं आहे. दुसरं षटक घेऊन येतो संजय चोरघे. नक्की एक नामवंत जोडी, सलामी जोडी संतोष शेळके आणि हरीश शेळके हे खेळपट्टीवरती उपस्थित आहे आणि तग धरून आहे. नक्की चांगलाच रामदासचा एक समाचार घेतला या पहिल्याच षटकामध्ये. पॉवर प्ले षटकामध्ये त्यांनी तब्बल 19 धावा ठोकून काढल्यात. पुन्हा स्ट्राईकला तर आले तर हरीश मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं हरीशने चांगली कामगिरी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा त्यांनाच मिळाला होता. पुन्हा दुसरा षटक घेऊन येतो संजय चोरगे. नक्कीच दबाव हा गोलंदाजावरती असणार आहे कारण पहिल्याच्या षटकामध्ये 19 धावा आलेल्या आहेत या चिंचोली संघाकडून. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आता स्ट्राईकला पाहतोय आपण तर हरीश शेळके. आपल्याला 20 मिनिटामध्ये हा सामना संपवायचा आहे. ही इनिंग संपवायची आहे. सुंदर चेंडू होता, त्या सन्मान दिला, प्लेसमेंट केली आहे आणि एक धाव सहजगत्या पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजगत्या पूर्ण करतोय. 2 धावांच्या मध्ये त्यांनी धावसंख्या होते ती 21. 17 चेंडू आणि 29 धावा. 17 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी चिंचोली संघाला. प्रत्येक चेंडूवरती आम्ही अपडेट देतोय. चांगला फटका, एक धाव सहजगत्या पूर्ण, दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न नाही आहे. मला वाटतं नक्कीच चांगल्या खेळाडूला आपण जर समजा
अंडरस्टँडिंगमध्ये मिसअंडरस्टँडिंगमध्ये जर फसलात तर धावचीत होऊ शकताय आणि ती एक दुःखदायक अशी घटना घडू शकते. त्याच्यामुळं तुम्ही एक समंजसपणे ठेवा, ताळमेळ ठेवा आणि रनिंग बिटवीन द विकेट आपल्यामध्ये खूप चांगली चालली आहे. ताळमेळ चांगला दिसतोय आत्तापर्यंत. पुढील चेंडू संजय चोरघे यांचा असेल. कॉमेंटचे महागुरु गडगे साहेब यांचं इथं शुभागमन झाले, तर त्यांचंही खूप खूप स्वागत आहे. सुंदर खोल टप्प्याचा चेंडू होता आणि एक धावसगत पूर्ण केला. मिस फिल्डिंग झाली, दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावसुद्धा सहज पूर्ण करतोय. या वाकडी संघाकडून पदोपदी असं प्रत्येक वेळी मिस फिल्डिंग होते. तर व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचे टॉप निवेदक म्हणून ज्यांना आम्ही आदरानं महागुरु म्हणतो, ते MD गडगे सर यांचं इथे शुभागमन झालंय. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू टाकलाय तो संजय यानं. चांगला गतिवान असा चेंडू होता. संतोषला काही समजला नाहीये आणि नक्कीच चेंडू तो निर्धाव चांगला कमबॅक केला तो संजय चोरघे यानं. पुढे चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आपला संजयच्या माध्यमातून. स्ट्राईकले ते संतोष शेळके आणि पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि संतोषला काही समजलं नाही. पुन्हा एकदा डॉट चेंडू जातोय, निर्धाव चेंडू जातोय. चांगला कमबॅक केलाय तो संजय चोरघे यानं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते संजयच्या माध्यमातून आणि नक्कीच काहीतरी थोडी बातचीत होते आणि नक्कीच असावं, कारण का ज्या वेळेला नॉन स्ट्राईकला खेळाडू असतो तो टप्पा त्याला कळत असतो का नक्की टप्पा पडतोय कुठं, कशा प्रकारे मारलं पाहिजे. ही जी रणनीती ही चांगली त्यांची आणि ती करायला त्यांनी हरकत नाही. पुढे चेंडू संजय चोरघे यांचा. हा पिच चेंडू मला वाटतं नक्कीच आता प्ले नो मॅन लँडवर चेंडू पडतोय आणि एक धाव सगळं पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये पाहूया आणि दुसरी धाव सुद्धा सगळं पूर्ण होते. धावसंख्या 26. षटक संपलेलं आहे. 12 चेंडू आणि 24. 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. सरासरी 12च्या सरासरीनं जायचं आहे. हा सामना दोन्ही बाजूला समांतर असा झुकलेला आहे. कुठल्याही एका बाजून झुकलेला सामना नाही आहे. दोन्ही संघांना सारखीच संधी आहे. सामना लवकर चालू करायचा आहे. आपण वेळ घालवू नका. वाकडी यजमान संघाला माझी विनंती असेल की आपण सामना लवकर चालू करायचा आहे. थँक्स. व्यासपीठावर आम्ही इथे पाहतो स्पर्धेकरता ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेकरता सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेकरता ज्यांच्या वतीने 1 लाख रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे, ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुप्रसिद्ध उद्योजक रामदास शेठ शबाले साहेब व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेतात. आपण या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आपलं आणि आपल्या समवेत आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने सरसे स्वागत करत आहोत. पुढचं षटक घेऊन आलं ते भरत पाटील. पुन्हा एकदा स्ट्राईकला आले ते हरेश शेळके, एक हार्ड हिटर बॅट्समन ज्याच्या बॅटमधून मागाशी आपण पाहिले मागच्या सामन्यामध्ये की खणखणीत षटकारबाजी करताना आपण त्याला पाहिलेला आहे. तर तोच खेळाडू आता खेळपट्टीवरती उपस्थित अगदी तक धरून उभा आहे. कोणत्या प्रकारचं 12 चेंडूमध्ये 24 धावा. नक्कीच चांगला चेंडू होता. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल तिथे हिरामण्यांची. विलास चोरघे. चेंडूही चांगला होता पण तरी सुद्धा एक धाव का रोखू शकले नाहीत आणि धावसंख्या झाली आहे ती 27. 11 चेंडू आणि 23 धावा. 11 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती भरत पाटील. स्ट्राईकला संतोष शेळके, एक हार्ड हिटर बॅट्समन. गुडलेंचा चेंडू होता. एक धाव सगळं ते पूर्ण चांगली फिल्डिंग म्हणावं लागेल आणि चांगला थ्रो आहे. पाहूया आणि धावचीत होतोय हरेश शेळके. एक क्रिकेटमध्ये आपण जी आत्महत्या म्हणतोय
कशासाठी? हां हां झालं की क्रॉससाठी का झालं? थर्ड अंपायर तिसऱ्या पंचाकडे या निर्णय आले क्रॉसिंगसाठी. क्रॉसिंग निर्णय पेंडिंग आहे. काम आहे तुम्हाला एक घ्या ना. हरेश आवटे, सतीश पाटील. हरेश हा धावचित झाला आणि ती जागा भरून काढण्यासाठी तो सतीश पाटील. स्ट्राईकला नक्कीच संतोष शेळके असणार आहे. 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. चिंचोली संघाला पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार असेल तर भरत पाटील वाकडी संघाकडून आणि स्ट्राईकला ते संतोष शेळके, एक हार्ड हिटर बॅट्समन. पुन्हा चांगला फटका म्हणजे प्रयत्न 22 होतोय का आणि सुंदर झेल पकडलाय रामदासचे आणि कोणत्या प्रकारे चुकी केली नाही. डीजे लागला. मला वाटतं खरंच चांगलं तर तुम्हाला आनंद व्यक्त करायला हरकतच नाहीये, कारण का संतोष एक हार्ड हिटर बॅट्समन होता. संतोष जोपर्यंत खेळपट्टीवरती तक धरून आहे तोपर्यंत नक्कीच मॅच तो एकतर्फी खेचून घेऊ शकतो अशी त्यामध्ये क्षमता आहे. बॅट्समनचं नाव काय रे? 12 खेळ तुमचा येऊ दे ना इकडे. संतोष संदेश. एक म्हणतो ना आपण मोठा मासा गळायला लागला आणि चांगल्या कोणत्या प्रकारे चुकी केली नाही. अगदी अचूक झेल टिपला आहे ते रामदास खुटले यानं. हे खालती असतो का वरती झेल घेण्यामध्ये कोणती चुकी करत नाही रामदास. फार चांगली फिल्डिंग सुद्धा करतोय. पुढे चेंडू भरत पाटील याचा. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, गुडलेनचा चेंडू. या चेंडूवरती खरोखर निर्धाव चेंडू जास्तीत जास्त निघतात, कारण का चेंडूला वेग आहे, गती आहे, त्याच्यामुळे पटकन चेंडू निघून जातो ना, बॅट्समॅनला फसवतोय. 8 चेंडू आणि 22 धावा. 2 चेंडू निर्धाव निघाले बघा, त्याच्यामुळं वाईट बॉल. आव्हानाच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि धावसंख्या वाढते. पुन्हा एकदा 8 चेंडू आणि 21 धावा. 8 चेंडूमध्ये 21. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती भरत पाटील. स्ट्राईकला सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळतोय भरत पाटील याला. 7 चेंडू आणि 21 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. बघा सामना कठीण होत चाललाय तरी सुद्धा अशक्य नाही, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत आपण बोलू शकत नाहीये की सामना कुणाच्या बाजूने आहे. ते चांगली गोलंदाजी पाहायला मिळते भरत पाटीलच्या माध्यमातून. संदेश चांगला फटका म्हणावा लागेल, परंतु आउटफील्ड थोडीशी खराब आहे, स्लो आहे, त्याच्यामुळं 2 धावा सलग पूर्ण केल्यात आणि 2च धावांच्यावरती समाधान मानावं लागणार आहे. 6 चेंडू आणि 19. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अशीच काहीतरी परिस्थिती होती की 6 चेंडू आणि 19 धावा. त्याच्या मागच्या यामध्ये अशी परिस्थिती की 6 चेंडू आणि 25 धावा. नहीं डॉक्टर सर बात करेंगे, मैच अच्छा बन रहा है, भलाई देखिए 40+ का मुकाबला है, संदेह डाउट नहीं, यहाँ पर एक फाइट मुकाबला, घर की टीम एक तरफ है और दूसरी तरफ देखिए वो भी कहीं दूर नहीं है भाई, अच्छे तरह से जानते हैं दोनों टीम. और कहा जाता है ना शहर का दबा और अंधेरे तुंदरे वाकडी विभाग का देखिए हवा अक्सर बदलता रहता है. दोन्ही पण संघाचे स्पीडअप करायचे बघा. आई गावदेवी 40+ वाकडी क्रिकेट संघ शतरक्षक रचना त्वरित करून घ्यायची आहे. यानंतर सत्र संपल्यानंतर सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे आई गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीने केला जाणार आहे.
तर दोन्ही संघ जे आहेत इथंच प्रॅक्टिस करतायत. त्याच्यामुळं आमना भातना आमना कांजी जी आपण जसं म्हटलं तर अशा प्रकारची काहीतरी परिस्थिती आहे. परंतु 6 चेंडू आणि 19 धावा म्हणजे म्हटलं तर एवढं कठीण आहे की नाही, सोपंसुद्धा नाही आहे, कठीणसुद्धा नाही आणि सोपं पण नाही आहे. आणि शेवटचं षटक घेऊन येतोय हाताळतो तो चंद्रकांत पाटील उर्फ बाळू. एक चांगला यॉर्करचा मारा करण्यामध्ये माहिर आहे ते चंद्रकांत पाटील. चलिए ओलप से देखिए बात करेंगे कहीं अतिथि मान्यवर सरपंच से लेकर देखिए हमारे जगन पाटिल साहब से लेकर घोड़ से देखिए अतिथि मान्यवर उपस्थित है. गुजारिश करना चाहेंगे आइए वीआईपी डैश में आपका स्वागत है. महागुरु सर देखिए बहुत सारे मेहमान देखिए हम वीआईपी डैश में देख सकते हैं. मैच में देखिए क्लोज चल रहा है और अतिथि मान्यवर देखिए यहाँ पर तशरीफ रख रहे हैं. नक्कीच चांगला फटका होता. 1 धाव तिथे 2 धावा गेल्या. मिसफील्ड झाला प्रवीणच्या हातून. चेंडू सुटला आणि त्याचा फायदा घेता चिंचोली संघानं आणि खरोखर 2 धावा कधून काढला. 5 चेंडून 17 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. पहिल्या चेंडूवर 2 धावा धावून काढल्याचा आणि रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगला ताळमेळ 2 खेळाडूमध्ये पाहायला मिळते. पुढे चेंडू निर्धाव चेंडू. मी मगाशीच म्हटलं की चांगले गुडलेन आणि यॉर्करचा टाकण्यामध्ये जिथं टप्पा त्याला पाहिजे त्या ठिकाणी टप्पा टाकतोय चंद्रकांत पाटील. आणि त्याचा अभ्यास करावा लागेल थोडा तरी. ते तुम्हाला हेरावा लागेल का टप्पा कुठं पडतोय त्याप्रमाणे लक्ष ठेवून चेंडूवरती तुम्हाला आघात करावा लागेल. अन्यथा तुम्हाला निर्धाव चेंडू काढण्यामध्ये यश मिळेल. कारण खूप चांगला दांडगड असा अनुभव आहे ते चंद्रकांत पाटीलकडं. बघा पुन्हा चांगला फटका आहे स्क्वेअर लेगला मारलेला चेंडू आणि नक्कीच गोळीच्या स्पीडनं गेला चेंडू होता. कणकणीत चौकार. दादा पवार यांना पाहतो. 100 किंगमेकर सरकार जी स्पर्धा दमदार स्पर्धा संपन्न झाली 2 वर्षापूर्वी त्या स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर अजयदादा पवार क्रिकेटला एक धर्म मानणारे व्यक्तिमत्व तुमचं आम्ही ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने स्वागत करत आहोत. 3 चेंडू आणि 13 तर बघूया 3-13 कोणाचे वाजतात ते वाकडी संघाचे का चिंचोली संघाचे. नक्कीच सामना अजूनपर्यंत दोन्ही संघाकडे झुकलेला आहे. कुठल्याही एका संघाकडे झुकलेला नाही. बॅटिंग साईड सुद्धा खूप चांगली ताकदवर बॅटिंग संघ साईड आहे आणि गोलंदाज जर तो उत्तम गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतोय आणि चांगला खोलट टप्प्या टाकण्याच्या प्रयत्नामध्ये होता. पुढे आला तरी होता आणि खूप चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. आणि पाहूया आपण चांगला थ्रो होता परंतु थोडासा उशीर झाला मला वाटतं. नक्कीच इकडे जर नॉन स्ट्राईकला फेकला असता तर नक्कीच बाद झाला असता. परंतु एक धावसुद्धा वाचली असती. परंतु त्यांनी तिकडं चेंडू फेकल्यामुळं थोडासा कुठेतरी उशीर झाला आणि दुसरी धाव पूर्ण झाली. धावसंख्या 2 चेंडू कशाला नॉट आउट 2 चेंडू आणि 11 धावा. आता कुठंतरी समीकरण थोडंसं वेगळं दिसतंय आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चेंडू आणि 11 धावा इथं मोठा फटका येणं फार गरजेचं आहे आणि वाकडी संघाकडून नक्कीच डॉट बॉल काढण्याचा प्रयत्न करणार आहे चंद्रकांत आणि उत्तुंग फटका. आणि ह्या सामन्याचा या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आहे. ते 2 बॉल चेंडू आणि 11 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. चांगला फटका आहे परंतु मला वाटतं 1च धाव मिळेल. चांगली फिल्डिंग प्रवीण गायकर याच्या आता माध्यमातून पाहायला मिळतं आपल्याला. 1च धाव. आता 1 चेंडू आणि 10 धावा. मला वाटतं आव्हान फार कठीण झालं आहे. नक्कीच कठीण झालेलं आव्हान आहे तरी अशक्य नाही आहे. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आपला काय होऊ शकतो सांगता येत नाही. परंतु चंद्रकांत असा चाणक्य चतुर आणि हुशार गोलंदाज आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही कोणत्या प्रकारे चुकी करेल म्हणून. थोडं नक्कीच उशीर होतोय जे याला चिंचोली संघाला. मगाशी बॅटिंगमध्ये मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली पण तेवढी ताकदीचे गोलंदाज वाकडी संघामध्ये असल्यामुळं आणि चांगला फटका आहे. झेल होऊ शकतो पाहूया आणि उत्कृष्ट असा झेल घेतला प्रवीण गायकर यांना आणि एकतर्फी असा सामना जिंकला आहे तो वाकडी संघानं. हरलेल्या संघाचं सुद्धा खूप खूप आभार. आपण इथेशी सहभाग घेतला आणि जिंकल्या संघाचा सुद्धा खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. थँक्स डॉक्टर गोपीनाथ पाटील सर. आता जी लढत झाली 40+ एका बाजूला यजमान संघ आई गावदेवी 40+ क्रिकेट संघ वाकडी त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ चिंचवली आणि या लढतीमध्ये वाकडी क्रिकेट संघाने लागोपाठ दुसरा विजय संपादित केलं. सुपर 12 मध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचं आम्ही आजचे प्रमुख पाहुणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास